आज समाजात जे काही चाललं आहे, मग ते कोणतंही तीर्थक्षेत्र असू दे किंवा कोणताही बाबा असू दे किंवा कोणतेही गुरु असू दे, सर्वात जास्त विश्वास तुम्हा महिलांचा त्यांच्यावर असतो. आता पूर्वीचा काळ असा नव्हता. पूर्वी ज्योतिषी ज्ञानी होते. त्यांनी सांगितलेलं 101% तसंच खरं घडत होतं. त्यांनी दिलेलं मार्गदर्शन सुद्धा फार मौल्यवान होतं, कारण त्यांच्या शब्दात ताकद होती. पण आत्ताचे स्वतःला विद्वान म्हणणारे गुरुजी किंवा बाबा, मग त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला असेल किंवा नसेल, किंवा मग कोणतीही दैवी शक्ती अंगात आलेला माणूस असू दे, सगळीकडे फक्त आणि फक्त लूट चालू आहे. मला एक प्रश्न तुम्हाला इथे विचारायचा आहे की जर तुम्ही काही संशय तुम्हाला मनात येत असेल किंवा तुम्हाला काही शंका येत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हिते जास्त पैसे घेत आहेत किंवा हिते पैसे घेऊन सुद्धा काम त्या वेळेमध्ये होत नाही, मग अशा ठिकाणी तुम्ही का जाता? आपला स्वतःचा देव सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणांच्या मागे किंवा त्या बुवांच्या मागे, बाबांच्या मागे तुम्ही का धावता?